नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 1 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे शनिवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाची तृतीया आहे. नक्षत्र पूर्व भाद्रपद आहे. योग परीघ आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो घर आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो वनी आहे. आजचा जो दिवस आहे श्री गणेश जयंतीचा आहे, म्हणजेच विनायक चतुर्थी. आपल्या चॅनलतर्फे आपणा सर्वांना गणेश जयंतीच्या मनापासून शुभेच्छा. आजचा जो दिवस आहे, आजचा दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:07 ते 8:30 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:16 ते 1:04 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 9:53 ते 11:17 आणि यमगंड काळ दुपारी 2:03 ते 3:27 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र कुंभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र संध्याकाळी 8:59 नंतर मीन राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र शनी, शुक्र, नेपच्यून, राहू बरोबर युतियोग करणार आहे. मंगळाबरोबर त्रिकोण योग करणार आहे. त्याचप्रमाणे हर्षल बरोबर लाभ योग सुद्धा करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तृतीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तुमच्याच राशीतल्या हर्षल बरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:59 नंतर हा चंद्र व्ययस्थानात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या नेपच्यून, राहू आणि शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमच्या कामाचा ओरख दांडगा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसेल. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. काही चांगले इंट्युशन्स वगैरे सुद्धा मिळू शकतील. जी कामं अडकलेली आहेत, पूर्ण होत नाहीत, ती कामं आजच्या दिवशी तुम्ही जरूर हाती घ्या. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र कुठल्याही प्रकारचे निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. द्वितीयातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:59 नंतर हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणारा दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात राहील. याचप्रमाणे तुम्हाला काय चांगले उत्तम लाभसुद्धा मिळू शकतील. महत्त्वपूर्ण काही काम तुमचं जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातला संदेशसुद्धा तुम्हाला मिळू शकतील आणि त्या तुम्ही पूर्णसुद्धा करून दाखवा. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. तुमची मानसिकता थोडी बदलल्याचा अनुभव येईल. आर्थिक संदर्भातली कुठलीही कामं संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये अजिबात करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. काळजी घ्या. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. तुमच्याच राशीतला मंगळ याबरोबर हा चंद्र त्रिकोण करेल आणि लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करणार आहे. रात्री 8:59 नंतर हा चंद्र तुमच्या दशमात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. भाग्यकारक सुद्धा राहील. आज तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. कामाचा ओरख दांडगा राहील. फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगल्या इंट्युशन्स येतील. जरूर त्यावर काम करा. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामं मार्गी लागतील. कुठल्याही कामाची सुरुवात करायची असेल आजच्या दिवशी बिनदिक्कतपणे करू शकता.
संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कार्यक्षेत्राच्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. वेळातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. रात्री 8:59 हा चंद्र भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यून आणि शुक्राबरोबर नेपच्यून, शुक्र आणि राहूबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काय त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. याचमुळे काही अनपेक्षित लाभ मिळू शकतील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुमच्या मूड किंवा तुमच्या मानसिकतेमध्ये बदल झालेला दिसून येईल. घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्याबरोबर वादविवाद किंवा मतभेद होऊ शकतील. त्यांच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. लाभातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:59 हा चंद्र अष्टमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. खास करून आजच्या दिवशी वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकं वर करू शकतील. याचप्रमाणे आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित छोटे असले किंवा मोठे अजिबात घेऊ नका. फसलं जाणं, फसवलं जाणं अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दशमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:59 हा चंद्र सप्तमात भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर युतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले त्रास डोकं वर काढू शकतील. काळजी घ्या. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले निर्णयसुद्धा अजिबात घेऊ नका. अर्थात तुम्हाला कार्यक्षेत्रासंदर्भात काही नवीन ऑपॉर्च्युनिटी किंवा संधी मिळू शकेल. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये जे तुमचे वैवाहिक जोडीदार असतील त्यांच्या आरोग्याकडे लक्ष द्या. त्यांच्यावर मतभेद, मतवैचित्र, संशयाचं वातावरण अशा प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळू रास. तुळू राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. भाग्यातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:59 हा चंद्र तुमच्या षष्ठात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील आणि भाग्यशाली सुद्धा राहील. जी कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकेल. तर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल, आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जी कामं हाती घ्याल पूर्ण होताना दिसेल. भाग्याची साथ उत्तम प्रकारे लाभेल. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. आजच्या दिवशी काही चांगलं इंट्युशनसुद्धा येऊ शकतील. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. मात्र संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय छोटे किंवा मोठे अजिबात घेऊ नका. आरोग्य संदर्भातले त्रास उद्भवू शकतील. त्या संदर्भात सतर्क राहणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. अष्टमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:59 हा चंद्र पंचमात भ्रमण करेल आणि तिथेच असणारा राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. आजच्या दिवशी तुम्ही घरात राहणं पसंत करा, आराम करणं पसंत करा आणि तो आराम मिळेल सुद्धा. घरातल्या संदर्भातले महत्त्वपूर्ण काही कामं आजच्या दिवशी तुम्ही जरूर हाती घेऊ शकता. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील.
मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग होणं किंवा गोष्टी थोड्याशा टोकाच्या झाल्यासारखं वाटणं, अशा प्रकारचे काय अनुभव होऊ शकतील, तर त्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे धनुरास. धनुराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करणार आहे आणि अष्ट तुमच्या सप्तमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. कामाचा उरक जबरदस्त आणि दांडगा दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुमधुर अशा प्रकारचे दिसून येतील. जी कामं तुमची रखडलेली आहेत, जी कामं पूर्ण होत नाही आहेत, ती जरूर आजच्या दिवशी हाती घ्या. अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसतील. मात्र संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये घरातल्या ज्या व्यक्ती असेल त्यांच्यावर थोड्या प्रमाणात मिसअंडरस्टँडिंग गैरसमजाचं वातावरण तयार होईल. या संदर्भात काळजी घ्या. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मकर रास. मकर राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. षष्ठातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. याचप्रमाणे चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोगसुद्धा करणार आहे. संध्याकाळी 8:59 हा चंद्र तृतीयात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर युतियोगसुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण गुंतवणूक होण्याची सुद्धा शक्यता राहील. त्याचप्रमाणे विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष देणं थोडंसं गरजेचं राहील. संध्याकाळनंतरच्या कालावधीमध्ये तुम्ही जास्त बिझी राहाल. मात्र महत्त्वपूर्ण निर्णय की ज्यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा बदलेल, असे कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय अजिबात घेऊ नका. यानंतरची जी रास आहे, ती आहे कुंभरास. कुंभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. पंचमातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. संध्याकाळी 8:59 हा चंद्र द्वितीयात भ्रमण करेल आणि तिथे असणाऱ्या राहू, नेपच्यून आणि शुक्राबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं अतिशय आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास आजच्या दिवशी डोकं वर करू शकतील. मात्र तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर काढल्या जाण्याचा योग संभवतो. तुमच्या दोघांमधील नातेसंबंध सुदृढ बनतील. याचप्रमाणे काही महत्त्वपूर्ण अनुभव किंवा जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी काही चांगले अनुभव मिळू शकतील. याचप्रमाणे संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये मात्र आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. खर्च आणि गुंतवणूक या संदर्भात निर्णय घेऊ नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. यानंतरची जी रास आहे, ती आहे मीन रास. मीन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या शनीबरोबर हा चंद्र युतियोग करणार आहे. चतुर्थातल्या मंगळाबरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र लाभयोग करेल. रात्री 8:59 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल आणि तिथेच असणाऱ्या नेपच्यून, राहू, शुक्राबरोबर हा चंद्र युतियोगसुद्धा करणार आहे. आजचा जो दिवस थोडासा स्ट्रेस, टेन्शन, फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात जाणवेल. कुठल्याही प्रकारची महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जे असेल त्यामुळे दमछाक जास्त जाणवल्यासारखे वाटेल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. घरातल्या व्यक्तींवरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र वेळेवरती कामं पूर्ण न झाल्यामुळे तुमचा जे स्ट्रेस आहे तो थोडासा जास्त प्रमाणात दिसून येईल. संध्याकाळ नंतरच्या कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण कमिटमेंट, प्रॉमिसेस यापासून लांब राहणं गरजेचं राहील. तुमचे अंदाज चुकू शकतील. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 1 फेब्रुवारी 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.